प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन आणि शेगडी मिळते। ह्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करावं लागेल। ऑनलाईन अप्लाय कसं करायचं याच्या संदर्भातली संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हाईप मात्र नक्कीच करा। ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी कोणतंही एक ब्राउझर ओपन करायचं आणि उज्ज्वला योजना सर्च करायचं आहे। पहिला PMUY हे वेबसाईट आहे .gov.in हे पहिला असतं गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथं प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 म्हणजे ही नवीन आहे, नवीन ॲप्लिकेशन 2025 मध्ये चालू झालेलं आहे कनेक्शन देण्यासाठी घेण्यासाठी। तर पहिला अप्लाय फॉर न्यू कनेक्शन यावरती क्लिक करायचं आहे। आता इथं तुम्ही पाहू शकताय, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं क्लिक हिअर टू अप्लाय न्यू PMUY कनेक्शन आहे, याच्यावरती पुन्हा क्लिक करायचं आहे। आणि 3 गॅस कनेक्शन आहे, यापैकी तुम्हाला कोणतं तुमच्या घरामध्ये आहे किंवा कोणतं घ्यायचं आहे हे तुम्हाला निवडायचं आहे। तर जे गॅस कनेक्शन घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी भारत गॅस क्लिक करतोय आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही इथं पाहू शकता की LPG सर्व्हिस आहे, क्विक बुक आहे, पे आहे, रजिस्ट्रेशन आहे, त्यासाठी रजिस्टर आहे तिसरा, त्यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी कनेक्शन टाईप आहे ते काय आहे, सिंगल आहे की डबल आहे ते महत्त्वाचं आहे। उज्ज्वला 2.0 न्यू कनेक्शन आहे, त्याच्यामुळे पहिला ऑप्शन आहे। आणि ऑलरेडी तुमचा रेग्युलर कनेक्शन आहे तर दुसरा आहे तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे। याच्यानंतर तुमचं जे काय स्टेट आहे, तुम्ही कोणत्या राज्यामध्ये, ऑब्वियसली महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्र निवडायचं आहे। इथं बिहार वगैरे जे आहे ते निवडले, त्याच्यानंतर तुमचा जे काही जिल्हा आहे ते निवडायचं आहे। आता इथं महाराष्ट्रामध्ये भरपूर कमी लोक आहेत, त्याच्यामुळे इथं बिहार निवडतोय आणि तुमचा जे काय जिल्हा आहे ते, आणि जिल्ह्यामध्ये जे पण लिस्ट आहेत हे डिस्ट्रीब्युटरची लिस्ट आहे, हे लक्षात ठेवा। इथं LPG गॅस कनेक्शन आहे ते कोणाकडे आहे ह्याचं डिस्ट्रीब्युशन आहे ते नेम वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही इथं पाहू शकता। त्यांचं जे लोकेशन आहे ते लोकेशन इथं पाहू शकता। कॉन्टॅक्ट नंबर आहे तो कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस नंबर इथं तुम्ही सगळी माहिती इथं पाहू शकणार आहात। जे तुमच्या जवळचं आहे त्यापैकी कोणतंही एक डिस्ट्रीब्युटर आहे त्याला निवडायचं आहे आणि त्याच्या ठिकाणी त्याच्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला हे गॅस कनेक्शन घ्यायचं आहे। पण त्याच्या अगोदर तुम्हाला इथं सगळं जे काही आहे ते जवळचं कोण आहे ते व्यवस्थित पाहून घ्या आणि निवडून कंटिन्यूवरती क्लिक केलं की हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। इथं या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या, पर्सनल डिटेल पहिला भरायची आहे आणि इथं मिस्टर आहे, मिसेस आहे, जे आहे ते तुमचं निवडायचं आहे। यानंतर फर्स्ट नेम आहे, त्यानंतर मिडल नेम, याच्यानंतर लास्ट नेम आहे। आणि हे झाल्यानंतर तुमचं जे काय फर्स्ट नेम आहे ते आधार कार्डनुसार आहे तेच टाकायचं आहे। याच्यानंतर इथं बर्थ डेट आहे, जन्मतारीख टाकायची आहे, डेट, महिना आणि वर्ष ते टाकून झालं की इथं फादरचे नेम आहे आणि त्यानंतर मदरचं नेम आहे। याच्यानंतर LPG ॲड्रेस किंवा कॉन्टॅक्ट नंबर आहे ते निवडायचं आहे। POA कॅटेगरी आहे, यावरती सिलेक्ट केलं की तुमचं काय इथं कॅटेगरी काय देणार काय आहे, रेशन कार्ड आहे त्याच्यावरती घ्यायचं आहे ते द्यायचं आहे। आणि इथं तुमचा जे काय रेसिडेंटल ॲड्रेस आहे तो टाकायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे। इथं तुमचं स्टेट आहे ते महाराष्ट्र सिलेक्ट करा, इथं बिहार जरी असेल तर। त्यानंतर तुमचा कोड आहे तो कोड तुमच्या आधार कार्डवरती पण असेल तो पिन कोड टाकायचा आहे, मोबाईल नंबर द्यायचा आहे। त्यानंतर फ्लोअर नंबर, मार्क लँड म्हणजे जे पण लँडमार्क आहे तुमचं ते द्यायचं आहे। त्यानंतर तुमचा जिल्हा आहे ते व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे। याच्यानंतर इथं जे काय STD कोड आहे तो टाका, नसेल तर ठीक आहे, पण इथं POA डिटेल आहे हे टाकायचं आहे। त्यानंतर बिल्डिंग हाऊसिंग नंबर आहे ते टाका, जे काय तुमचं गाव आहे ते टाका। त्यानंतर इथं डिस्ट्रीब्युटर आहे तो निवडलेला आहे का नाही ते बघा। त्यानंतर ईमेल ID टाका, कंपल्सरी आहे। त्याच्यानंतर इथं प्रूफ ऑफ आयडेंटिटी काय आहे तुमची ती टाकायचं आहे। त्यानंतर कॅटेगरी निवडायचं आहे, काय ॲड्रेस द्यायचं आहे तुम्हाला, कुठून काय प्रूफ द्यायचं, आधार कार्डवरून द्यायचं आहे त्याचा नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर इथं तुमचं स्टेट आहे ते निवडा। त्यानंतर रेशन कार्डचा नंबर जो आहे तो रेशन कार्डवरचा नंबर टाकून घेतलं की इथं डिटेल रिलेटेड टू कॅश आहे। त्याच्यानंतर इथं तुमचं काय हप्ते येणार आहेत वगैरे ते बँकेकडे तुमच्या पैसे येतात कट होऊन ते किती येणार आहेत, कसे येणार आहेत, त्यासाठी नोवरती आणि यस आहे ह्यापैकी कोणतं आहे ती तुमच्या जे काय सबसिडी मिळणार आहे त्याच्यानुसार तुम्हाला निवडायचं आहे।
नोवरती आपण क्लिक करतो आहे. आणि लक्षात ठेवा, इथं जी तुम्हाला माहिती द्यायची आहे ती व्यवस्थितपणे द्यायची आहे. इथं IFSC कोड आहे तो व्यवस्थित द्या. आणि IFSC कोड झाल्यानंतर इथं अकाउंट नंबर कसला आहे, सेविंग आहे, करंट आहे खातं तुमचं, ते अकाउंट नंबर टाका. अकाउंट नंबर पुन्हा ॲज पर नेम तुमचं टाकायचं आहे. कन्फर्मेशन अकाउंट नंबरचं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट सबमिशन आहेत, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट द्यायचे आहेत किंवा डिस्ट्रीब्युटरकडे द्यायचे आहेत. ह्यापैकी कोणतं आहे ते निवडायचं आहे. तर इथं ऑनलाईन टाकू शकता किंवा डिस्ट्रीब्युटर आहे त्याच्याकडे देऊ शकता, काय हरकत नाही आहे. फक्त इथं स्क्वेअर बॉक्स आहे, इथं चेकमार्क देऊन सेल्फ डिक्लरेशन द्यायचं आहे. आणि इथं जो कॅप्चा आहे तो कॅप्चा ॲज इट इज आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर जनरेट OTP वरती क्लिक करून तुमचा जो काही OTP आहे तो जनरेट करायचा आहे. आणि जो आहे तो OTP व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी या कॉलममध्ये तुम्ही पाहू शकता SMS आलेला आहे, तो SMS आहे तो व्हॅलिड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ईमेलवरती पण SMS गेलेला आहे, तो कोड आहे तो OTP इथं टाकायचा आहे. लक्षात ठेवा, ईमेल आहे ते कंपल्सरीच आहे, मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर इथं चेक स्टेटस आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा स्टेटस आहे ते गॅस कनेक्शन व्यवस्थितपणे अप्लाय झालेलं आहे की नाही हे तपासणार आहे तुम्ही. तर इथं तुम्ही पुन्हा ती ID झालेली जनरेट तुमची जी आहे ती इथं तुमचा स्टेटस या प्रकारे चेक करू शकणार आहात. इथं स्टेटस चेकवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता.